नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा टिप्स पाहणार आहोत. समुद्र किनाऱ्यावरती जाऊन आपल्याला किती मनाचा आनंद भेटतो तेच आपण पाहणार आहोत. आणि सर्वांनी माझा व्हिडिओ बघा. चला तर आपण आता सुरुवात करूया व्हिडिओ पाहायला. नमस्कार, समुद्रावर फिरण्याचे फायदे. तर नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण समुद्रावर फिरायला आलेलो आहोत. समुद्राजवळ फिरायला जाणे हा फक्त फिरण्याचा आनंद नसतो, तर त्याचे आपल्याला शरीरावर आणि मनावर खूप चांगले फायदे होतात. आज मी तुम्हाला समुद्रावर फिरण्याचे काही जबरदस्त फायदे सांगणार आहे तुम्हाला. तर नंबर 1, मन शांत होते. समुद्राच्या लाटांचा आवाज येतो आणि समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकलं की मन खूप शांत होते. दिवसभराचा ताण पण कमी होतो आणि थकवा पण कमी होतो. 2 नंबरची टीप आहे, ताजी हवा मिळते. समुद्राजवळची हवा खूप स्वच्छ असते आणि ती श्वासासाठी खूप छान असते. फुफ्फुसांसाठी ती चांगली असते. आणि नंबर 3ची टीप आहे, चालण्याचा व्यायाम होतो. समुद्रकिनारा यावर चालण्याने शरीराला खूप असा हलका व्यायाम होतो, कारण ताण कमी होतो. 4 नंबरची टीप, समुद्राकडे पाहिल्यानंतर मन हलके वाटते आणि ताण कमी होतो. 5 नंबरची टीप आहे, निसर्गाचा आनंद मिळतो. म्हणून समुद्र, आकाश आणि लाटा पाहताना निसर्गाची सुंदरता अनुभवायला मिळते. तर 6 नंबरची टीप आहे, कुटुंबासोबत वेळ मिळतो. समुद्रावर फिरायला गेल्यानंतर कुटुंबासोबत छान वेळ घालवता येतो. 7 नंबरची टीप आहे, हवा आरोग्यासाठी खूप चांगली असते. सकाळची समुद्रावरची हवा फिरायला गेल्यानंतर खूप छान वाटते, शरीराला खूप ऊर्जा मिळते. 8 नंबरची टीप आहे, सकारात्मक विचार वाढतात. निसर्गाजवळ वेळ घालवण्याने मनात खूप सकारात्मक विचार तयार होतात. 9 नंबरची टीप आहे, फोटो आणि आठवणी तयार होतात. समुद्रावर घेतलेले फोटो आणि व्हिडिओ आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात बघा, आणि ह्या आठवणी बनतात आपल्या. आणि 10 नंबरची टीप आहे, जीवनाचा आनंद मिळतो. कधीकधी कामातून वेळ काढून निसर्गाजवळ जाणे खूप महत्त्वाचे असते. तर शेवट म्हणून मित्रांनो, आपण वेळ मिळाला की निसर्गाजवळ नक्की जा. समुद्रावर फिरायला आणि फिरायला जाणे म्हणजे मन, शरीर या दोन्हीसाठी खूप चांगले असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मैत्रिणींनो.